नमस्कार. सध्या चर्चेत असलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. सरकारच्या माध्यमातून या योजनेविषयी एक महत्त्वाची सूचना देण्यात आलेली होती. ती म्हणजे प्रत्येक लाडक्या बहिणींना विशिष्ट तारखेपर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत ई-केवायसी केली आहे. ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली आहे त्यांना हप्ता हा नियमितपणे मिळणार आहे. परंतु अजून देखील ज्या लाडक्या बहिणींनी आपली ई-केवायसी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्यायची आहे. 52 लाख महिला या योजनेविषयी अपात्र झाल्या आहेत. तुम्ही मोबाईलवर, टीव्हीवर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पाहिल्या असाल, परंतु सरकारच्या माध्यमातून तसेच बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ही बातमी खोटी असून 52 लाख महिला अपात्र झाल्या नाही आहेत. अजूनही ज्या लाडक्या बहिणींना वाटते की आपल्याला या योजनेचे हप्ते महिन्याच्या महिन्याला मिळावे तर त्यांनी लवकरात लवकर आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. कारण सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी करण्याची तारीख ही वाढवण्यात आलेली आहे. ती म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत सरकारने आपल्याला ई-केवायसी करून घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे अजून देखील ज्या लाडक्या बहिणींनी आपली ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्या महिलांनी आपली लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे, जेणेकरून ती या योजनेसाठी पात्र राहणार आहे. आता ज्या लाडक्या बहिणींना वडील किंवा पती नाहीत त्यांनी ई-केवायसी कशा प्रकारची करायची आहे या संदर्भातील व्हिडिओ आपण या चॅनलवर टाकलेला आहे. तो तुम्ही पाहून आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. तसेच ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील असतील त्यांनी ई-केवायसी 2 मिनिटांमध्ये कशी करायची आहे याबाबतचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपली लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. आणि या योजनेबद्दल विशेष काही अपडेट आले असतील तर ते तुम्हाला लवकरात लवकर सांगितले जातील. व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना या योजनेबद्दल योग्य ती माहिती मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.